नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पालकपासून एक खूपच पौष्टिक आणि घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी एक पालकची जुडी घेतलेली आहे, ती छान निवडून घ्यायची आहे। तर मी आधी कट करून घेत आहे। पालक आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे। पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, जे की आपल्या आरोग्यासाठी फारच चांगले आहे। तर बघा, मी इथे पालक घेतलेली आहे, आता ती निवडून घेत आहे। शक्यतोवर पालकचे पानांचाच आपल्याला वापर करायचा आहे, देठ घ्यायचे नाही। तर बघा, अशा पद्धतीने पालक घेतलेली आहे। आता आपण ही धुवून घेऊया। तर पाणी घातलेलं आहे, छान असं धुवून घ्यायचं आहे। हाताने रगडून रगडून धुवायचं, म्हणजे पालकमध्ये जे काही धूळ असेल ते निघून जाईल आणि माती वगैरे निघून जाईल। पालक छान धुवून झालेली आहे। आता मी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली आहे, बाजूला ठेवून देते पालक। आणि आपण बटाटे घेतलेले आहेत, 3 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। बटाट्याचे अशा प्रकारे 4 काप करायचे आहेत। याच्यामुळे बटाटा सोलायला तसेच गार सुद्धा होतो लवकरच आणि शिजतो सुद्धा लवकर। तर बघा, आपण पालक आणि बटाट्याचे पराठे बनवणार आहोत, पण फारच वेगळ्या पद्धतीने। ही पद्धत तुम्ही कधीच बघितली नसेल। तर बटाटे आपले कट करून झालेले आहेत, बटाटे सुद्धा छान धुवून घेऊया। आणि बघा, अलीकडे निपुणचा कसा कारभार चाललेला आहे किचनमध्ये। तर बघा, बटाटे छान धुवून घ्यायचे आहेत। आता मी इथे कुकर घेतलेला आहे, कुकरच्या एका डब्यामध्ये आपण पालक घेणार आहोत। तर पालक घेतलेली आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याचे 4 भाग केल्यामुळे बटाटा लवकर शिजतो, गार सुद्धा लवकर होतो आणि आपल्याला बटाट्याची साल काढणं खूपच सोपं जातं। तर 2 डब्यांमध्ये आपण 2 वस्तू घेतलेल्या आहेत। आता मी इथे 4 ते 5 मिरची घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या रेसिपीला छान अशी चव येईल। मिरचीचा वापर कमी करायचा, कारण मुलं सुद्धा ही रेसिपी खाणार आहेत। जर फक्त मोठ्यांसाठी बनवणार असाल तर तुम्ही मिरची जास्त घालू शकता। आता दोन्ही डब्यांमध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजेच शिजायला मदत होईल। तर पालकमध्ये अगदी कमी पाणी घालायचं आहे। मी 1 ते 2 पडी पाणी घेतलेलं आहे पालकसाठी, आणि बटाट्यासाठी थोडं जास्त घेतलेलं आहे। तर कुकरमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लास। तर त्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला पालक ठेवायची आहे आणि त्यावर ठेवायचा आहे बटाट्याचा डबा। कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या। तर बघा, अशा पद्धतीने कुकर बंद केलेला आहे आणि आता गॅस पेटवून घेते आणि कुकर ठेवते याच्यावर। 2 शिट्ट्या झाले की आपले पालक आणि बटाटा छान शिजतो। पालक शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही, मात्र बटाट्याला जरा वेळ लागतो। कुठे आहे हत्ती? दाखव, हत्ती दाखव, हत्ती। हत्ती आहे, हा। टायगर कुठे आहे? टायगर कसा करते? अशा करते। मंकी कुठे आहे? मंकी कुठे आहे? मंकी मंकी कसा करते? कॅट कशी करते? डॉगी निपुण कशी करते?
तर बघा, कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी निपुणचा थोडासा अभ्यास घेतला, ज्यामुळे तिलाही बरं वाटतं आणि मुलांचा थोडा विकासही होतो. नंतर कुकर बंद केला आणि कुकर गार होईपर्यंत सगळे मसाले काढून घेतले. तर आपण इथे फक्त सुखे मसाले घेणार आहोत, जेणेकरून पराठे लाटायला आपल्याला त्रास होणार नाही. तर लाल तिखट, धना पावडर, मीठ, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि घेतलेला आहे. अद्रक, लसण आणि जिरं याची पेस्ट घेतलेली आहे. तर बघा, सगळे सुके जिन्नस घेतलेले आहेत. आता आपण ते बाजूला ठेवून देऊया आणि आपला कुकर गार झालेला आहे. तर कुकर उघडून घेऊया. कुकर गरम आहे, त्यामुळे डबे काढताना जरा काळजी घ्यायची. आता मला सवय आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही. तुम्ही जर नवीन असाल तर जपून करा. तर बघा, बटाटे छान असे शिजलेले आहेत. आता मी हे पाणी बदलून इथे थंड पाणी घालणार आहे, म्हणजेच बटाटे लवकर गार होतील. पालकसुद्धा बघा छान शिजलेली आहे. तर आपण सर्वप्रथम पालकची पेस्ट करून घेऊया. तर पालकचे फक्त पानं घ्यायचे आहेत, त्यामध्ये असलेलं पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी चिमट्याच्या सहाय्याने पालक काढून घेतलेली आहे. यामध्ये हिरवी कोथिंबीर घातलेली आहे, ज्यामुळे चव आणि रंग दोन्ही छान येईल. आपण पालकची पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, छान अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर बघा, मी गरम पालक होती तेव्हाच पेस्ट करून घेतली, म्हणून सर्वप्रथम पेस्ट काढून घेतलेली आहे, म्हणजे लवकर गार होईल पातेल्यामध्ये काढल्यामुळे. तर अशी काढून घ्यायची आहे. बघा, किती घट्ट अशी पेस्ट आहे ही. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. पाण्याचा वापर केला तर चव छान येत नाही, त्यामुळे पाणी नका वापरू. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घातल्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मला 1.5 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. मी 2 लोकांसाठी पराठे बनवत आहे, म्हणून मी कमी प्रमाणात सगळे साहित्य घेतलेले आहे. तुम्ही किती लोकांसाठी बनवत आहात त्यावर ते डिपेंड करतं. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान असं मळून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आणि आपल्याला गरज लागलीच, मला लागली होती पाण्याची गरज, तर मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली तिथे थोडं पाणी घालून ते छान हलवून घेतलं आणि त्याच पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्ही सुद्धा असेच करा, म्हणजे चव छान येईल. तर बघा, अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हा नाश्ता खूपच चविष्ट होतो, तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा मैत्रिणींनो, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. तर बघा, मी तेच पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं, आणि छान असं मऊसूत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण 10 ते 15 मिनिट पिठाला रेस्ट देणार आहोत. तोपर्यंत बटाटे गार झालेले आहेत ते सोलून घेऊया. तर बघा, किती इझिली असा बटाटा सोलून झालेला आहे. अशा पद्धतीने सगळे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. आता बटाटे एका बाउलमध्ये घेऊया आपण. आता इथे सगळे सुके जिन्नस घालून घेऊया. तर मीठ घातलेलं आहे, धना पावडर घेतलेला आहे, लाल तिखट, आणि त्यानंतर घेतलेला आहे आमचूर पावडर, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, त्यामध्ये मी जिरे सुद्धा घातले होते, हळद आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, आणि कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी हातावर क्रश करून, त्यामुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या रेसिपीला. आता आपण सगळं हे हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊया. तुम्ही स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता, पण हाताने केल्यावर चव भारी येते असं पूर्वीचे लोक म्हणतात, आणि मी सुद्धा जास्त करून हाताचाच वापर करत असते कुठलीही गोष्ट मिक्स करायला.
तर बघा सगळं मिश्रण तयार होईपर्यंत पीठसुद्धा छान मुरलेलं आहे। आता आपण परत एकदा हे मिक्स करून घेऊया। मगाशी मी जास्त मळलं नव्हतं, टाईट असा गोळा ठेवला होता पिठाचा। आता आपण छान मऊ करून घेऊया। अगदी पुरणपोळीसाठी आपण पीठ मळतो ना, तसाच मऊसूत गोळा करायचा आहे आपल्याला पिठाचा। आता आपलं पीठ तयार झालेलं आहे, त्याचा एक गोळा घेऊया। छान असं हातावर मऊ करून घ्यायचा आहे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याला अजिबात क्रॅक राहायला नको। नंतर थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे। सुक्या पिठाच्या सहाय्याने छान अशी पारी तयार करून घेतली मी पिठाची। आता इथे आपण बटाट्याचं सारण भरणार आहोत। अगदी आपण जशी पुरणपोळी करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। तर बटाट्याचे मी छान असं स्मॅश केलं होतं, त्याला अजिबात त्याचे तुकडे वगैरे नव्हते बटाट्याचे। बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हलक्या हाताने हे भरून घ्यायचं आहे आणि पारी बंद करायची आहे कणकेची। पारी बंद झाल्यानंतर जो एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित नाक बंद करायचं या गोळ्याचं। सुक्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने लाटायचं। एकदा लाटायचं आणि नंतर हलक्या हाताने पलटवायचं। बघा सांगायला जरी कठीण वाटत असलं तरी तुम्ही बघितले की सहज तुमच्या लक्षात येईल। अशा पद्धतीने लाटल्यास पराठा फाटणार नाही आणि छान असा लाटला जाईल। तसेच सारणसुद्धा काटोकाट भरल्या जाईल। अशा पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया। तर छान असा पराठा लाटून झालेला आहे। आता आपण याला खरपूस असं भाजून घेऊया। तर तत्पूर्वी मी हा पराठा हातावर काढून घेत आहे। सहजही उचलता येतो, पण मला सवय आहे पोळपाट हातावर घेऊन पराठा पलटी करायची, म्हणून मी तसंच केलेलं आहे। तर आता आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे। तर त्यावर पराठा टाकून घेऊया आणि थोडंसं तेल मी सोडत आहे। तुम्ही याऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता, पण मी तेलाचा वापर केलेला आहे। मस्त असा खमंग पराठा भाजून घ्यायचा। पहिल्यांदा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि पलटी केल्यानंतर मंद आचेवर पराठा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। थोडं थोडं तेल सोडायचं, त्यामुळे छान असा पराठा भाजला जातो आणि रंगसुद्धा सुंदर येतो। लाईटमुळे पराठ्याचा रंग इथे चांगला दिसत नसला तरी रिअलमध्ये खूपच छान असा रंग आला होता। चव तर अप्रतिम झाली आहे या पराठ्यांची। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पराठे नक्कीच बनवून बघा। बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त असा खरपूस पराठा भाजला गेलेला आहे। एकदम सॉफ्ट असा पराठा हा तयार झालेला आहे। मस्त अलटी पलटी करून भाजून घेतला आणि आता एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे। तर बघा किती सुंदर असे ते पराठे झालेले आहेत। चव म्हणाल तर अप्रतिमच आणि बघा किती नरम आहे हा पराठा। एकदम घावण्यासारखे मऊ लुसलुसीत असे हे पराठे झाले होते। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा गोड तिखट चटणीसोबत सर्व करा। सगळेच आवडीने खातील। टोमॅटो केचपसुद्धा देऊ शकता, पण मी टोमॅटो केचप वापरत नाही। आणि हे पराठे मी रात्री बनवले, त्यामुळे दही नाही घेतलं, लोणचं घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।